पुण्यात शिक्षक दिनाचं मोदींचं भाषण ऐकण्यासाठी कितपत तयारी आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। शिक्षक दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातले विद्यार्थी आणि शिक्षकांशी बोलायला उत्सुक आहेत। मात्र या शाळा कॉलेजेस मधलं नेमकं वातावरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आता पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आहोत। इथे काही विद्यार्थी आणि शिक्षक प्राध्यापक देखील आपल्या सोबत आहेत। काय तुम्हाला साधारणपणे प्रधानमंत्री बोलतील असं अपेक्षित आहे? नक्कीच आम्ही उत्सुक आहोत की नरेंद्र मोदी पहिल्यांदा असं विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे की नरेंद्र मोदींचं सरकार जेव्हा आलं तेव्हा वेगळं काहीतरी घडेल असं सांगण्यात आलं होतं। असाच एक प्रचार चाललेला होता त्यांचा, तर हे वेगळं घडतंय की पहिल्यांदा नरेंद्र मोदी स्वतः येऊन लोकांशी संवाद साधतायत। हे ऐकून फारच आनंद झाला की पंतप्रधान विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत। जेही काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील त्यांचे तर आम्हाला उत्तर मिळतीलच। तर फार आनंद होतोय की उद्या आम्ही त्यांच्याशी डायरेक्टली बोलणार। विद्यार्थी उत्सुक आहेत, शिक्षक दिन आहे, तुम्ही शिक्षक आहात आणि या निमित्ताने पंतप्रधान बोलणार आहेत, तुम्ही काय सांगाल? 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून आपण सबंध देशभरामध्ये साजरा करतो। पहिल्यांदाच भारताच्या इतिहासामध्ये असं होतं आहे की भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे या निमित्तानं सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधू इच्छितात। एक चांगला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, फर्ग्युसन कॉलेज, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।